केशवानंद भारती खटला सर्वात गाजलेला खटला आहे. तर यात यांनी चुकवलंय काय, तर खालील विधाने विचारात घ्या. सदर खटला भारताचे सरन्यायाधीश ए एन रे नाहीत, न्यायमूर्ती सिकरी होते त्यावेळेला. 13 न्यायमूर्तींपुढे चालला. बरोबर आहे. आतापर्यंत भारतातील सर्वात मोठं खंडपीठ बसलं होतं बरं का ह्याला. आणि 7-6 या बहुमताने मूलभूत संरचना सिद्धांत, बेसिक स्ट्रक्चर डॉक्ट्रिन ही रूपरेषा दिली. ही बरोबर आहे. या खटल्याने गोलकनाथ खटल्यातील निर्णय बदलण्यात आला. बरोबर आहे. आणि हा खटला न्यायालयीन सक्रियतेचे उदाहरण म्हणावे लागेल. हे पण बरोबर आहे. तर पर्याय क्रमांक 2 BCD, बेसिक स्ट्रक्चर ऑफ डॉक्ट्रिन आणि त्याबाबतच्या जे खटले आहेत, जसं की आता केशवानंद भारती झाला, त्याच्यानंतर मला वाटते LIC ऑफ इंडिया पण एक खटला आहे. तर हे खटले बघून ठेवा कुठल्या खटल्यात काय निर्णय दिला होता, कारण ह्याच्यावरती क्वेश्चन पहिल्यांदाच आय थिंक आपण बघतोय आता खटल्यांवरती क्वेश्चन 2024 साली. कदाचित पुढं इतर खटल्यांवरती सुद्धा येऊ शकतो.